विजयराव मराठे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध, निष्पक्ष चौकशीची मागणी। धुळे दिनांक जून 16 दोंडाईचा येथील माजी नगरसेवक, उद्योजक तथा दोंडाईचा शहर क्षत्रिय मराठा समाजाचे माजी अध्यक्ष विजयराव शिवाजीराव मराठे आणि त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या कथित प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचा सकल मराठा समाज, धुळे जिल्ह्याच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे। यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली। निवेदनात म्हटले आहे की जून 13 रोजी दोंडाईचा येथील हॉटेल विशाल परिसरात काही व्यक्तींनी विजयराव मराठे, त्यांचे पुत्र राहुल मराठे आणि सचिन मराठे यांना बोलावून त्यांच्यावर हल्ला केला। या घटनेत जखमी झालेल्या विजयराव मराठे यांनी उपचारानंतर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे। सकल मराठा समाजाने आपल्या निवेदनात असा दावा केला आहे की संबंधित प्रकरणात कायदेशीर कारवाई केल्यानंतर मराठे कुटुंबियांविरुद्ध अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले। हे गुन्हे सूडबुद्धीने दाखल करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। विजयराव मराठे हे सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय असून सर्व समाज घटकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे त्यांच्या विरोधातील आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, तसेच मराठे कुटुंबाविरुद्ध दाखल गुन्ह्यांची वस्तुनिष्ठ तपासणी करावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व आरोप आणि प्रत्यारोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। प्राणघातक हल्ला झालाय, जो गुंडगर्दी प्रवृत्तीच्या लोकांनी जो त्रास घडवलेला आहे त्याच्यावर कायद्याने कारवाई झालीच पाहिजे आणि विजय मराठे यांच्यावर जो डायरेक्ट गुन्हा दाखल झाला आहे तो रद्द झालाच पाहिजे ही सकल मराठा समाजाकडून विनंती आहे आणि साहेबांनी याची सखोल चौकशी केलीच पाहिजे, नाहीतर मग आम्ही आंदोलनाला बसू, मोर्चे काढू। धुळे सकल मराठा समाजाच्या वतीने आज SP साहेबांची भेट घेण्याचं ठरलेलं आहे। कारण दोंडाईच्या शहरात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते विजयभाऊ मराठे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला केला गेला, यांच्या परिवारावर जो प्राणघातक हल्ला केला गेला, त्याच्या संदर्भात आज मागणी करण्यासाठी आम्ही SP ऑफिसला चाललो। कारण त्या शहरातले सराईस गुन्हेगार त्यांच्या हॉटेलीवर जाऊन दादागिरी करतायत आणि दादागिरी हे नगरसेवक लोकप्रतिनिधीला केल्या जाते, तर सर्वसामान्य लोकांचं काय त्या गोष्टीचे। आणि 3 दिवसानंतर 13 तारखेला त्यांच्या इथं आरोपींनी हल्ला करायचा आणि 3 दिवसांनी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे। म्हणजे तुमचं कुठं ऐकलं गेलं नाही, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून तुम्ही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, एकदम चुकीची आहे। म्हणून आम्ही आज SP साहेबांना भेटून जे खोटे गुन्हे दाखल केले गेलेल्या भाऊंवर ते रद्द व्हावा आणि दोंडाईच्या हे गावगुंड मुक्त व्हावं ही सकल मराठा समाजाची मागणी।